जसं सोनं सुवर्णाचा गोल एखादा ठोकून त्याचं पसरावं पातळ पान, त्याप्रमाणे म्हणजे दोन आत्म्यांना बांधणारं जे बंधन असतं ते अमूर्त असतं आणि त्यामुळं ते दिसणार नाही. इतरांना तर अजिबातच समजणार नाही, पण आपल्याला माहिती आहे की ते दोन्ही एकमेकाशी सतत बांधलेले आहेत. आणि मला वाटतं याचं दन्न दिलं नसलं तरी सर्वांच्या अनुभवाला कधीतरी येणारं टेलिपॅथी ही आपल्याला माहिती आहे. याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेला असतो. टेलिपॅथी एखादीची कसंही अत्यंत उत्कटपणानं आठवण झाली तर तिकडून फोन येतो, संपर्क साधला जातो, काहीतरी घडतं. ते या टेलिपॅथी त्यांनी या प्रतिमानामधून सांगितले. आणखी एक जे प्रतिमान त्यानं वापरलंय ते तर चक्क भूमितीमधलं आहे. आणि विद्यार्थी जे असतील त्यांनी आपली कंपास बॉक्स काढून ही जॉन डनची उपमा तपासायला हरकत नाही. दुर्गाला हरकत नाही कंपास बॉक्स काढायला, की हे आपण दोघ जण कसे आहोत. जर असलोच आपण दोन तर कंपासच्या ताठ जुळ्या पायांच्या सारखे दोन आहोत. ॲज स्टिफ ट्विन कंपासेस आर टू, दाय सोल द फिक्स्ड फूट. आपल्याला माहितीये वर्तुळ काढताना एक त्याचा पाय स्थिर असतो किंबहुना स्थिर राहावा लागतो. फिक्स्ड फूट मेक्स नो शो टू मूव्ह. तो हल्ल्यासारखा दिसत नाही, पण दुसरा पाय हलत असला की किंचित हालचाल त्याच्यामध्ये होतच असते. तेव्हा ती फिक्स्ड फूट सारखी आहे आणि तो फिरणाऱ्या पायासारखा आहे. आता हे प्रतिमान कसं विकसित होत जातं पहा. अँड दो इट इन द सेंटर सीट, मध्यभागी आहे तो आणि बाजूला दुसरा पाय वर्तुळ काढतोय. तो अचल आहे मध्यबिंदूपाशी. बट व्हेन द अदर फार डथ रोम इट लीन्स. करून बघायला हरकत नाही. दुसरा पाय जर फार लांब चालला तर स्थिर असलेला मध्यबिंदूचा पाय पण थोडासा वाकतो. आणि या वाकण्याला त्यानं सुंदर शब्द वापरला, इट लीन्स अँड हार्कन्स आफ्टर इट. म्हणजे जणू काय म्हणतात, अरे अरे कुठं कुठं लांब कुठं चाललास. दुसरा पाय दूर भटकताना दिसला तर तो वाकतो आणि त्याला साथ देतो, फार लांब जाऊ नको. आणि ग्रोज इरेक्ट ॲज दॅट कम्स होम. आणि तो घरी आला की पुन्हा हा अचल असा असलेला पाय स्थिर आणि ताठ उभा राहतो. आणि मग त्यांनी ह्याचा समारोप असा केलाय, सच विल्ट दाऊ बी टू मी. तू अशीच राहशील माझ्यासाठी. कशी? दृढ अविचल पायासारखी. स्थिर राहशील, अचल राहशील. आणि मी अदर फूट ऑब्लिकली रन, तिरक्या रेषेत धावणाऱ्या माझ्यासाठी. ऑब्लिकली. आणि हे केवळ कुठल्याही पुरुषासारखं नाही आहे, तर जॉन डन विशेषतः ही ऑलवेज वॉज रनिंग ऑब्लिकली. त्यामुळं ते त्याच्या स्वतःसाठी सुद्धा आहे. तिरक्या रेषेत धावणाऱ्या माझ्यासाठी. आणि तुझ्या दृढतेतूनच होईल माझी प्रदक्षिणा सार्थ. दाय फर्मनेस मेक्स माय सर्कल जस्ट. तर जस्टचे डिक्शनरी मधले सगळे अर्थ काढून पाहिल्यावर ते सगळे इथं सार्थ ठरतील. की तू स्थिर राहिलीस तर माझं वर्तुळ हे न्याय्य, योग्य, उचित राहणार आहे. तुझ्या स्थिरतेवरच माझं अस्थिर असून सुद्धा विस्कळीत नसणं हे घडणार आहे. कारण चालण्यामध्ये सुद्धा एक स्थिरता असू शकते. माझी स्थिरता वेगळी, तुझी स्थिरता वेगळी. तू त्या ठिकाणी स्थिर राहिल्यानंतर माझ्या या अस्थिरतेला स्थिरता येणार आहे. आणि मराठीकडे पाहिलं तर त्यातून आपल्याला यातून बऱ्यापैकी श्लेष काढता येईल. कारण
Thy firmness makes my circle just and makes me end where I begun. शेवटी वर्तुळ काढून झाल्यानंतर कंपासचे दोन्ही पाय एकत्रच येत असतात. म्हणजे आयुष्याचा अंतिम चरण, इथं चरणचे दोन अर्थ लक्षात घेता येतील. चरण म्हणजे पर्व असंही म्हणतो, आयुष्यातलं एक चरण, चॅप्टर. तो माझ्या आयुष्याचा जो अंतिम चरण असेल, की जिथं वर्तुळ पूर्ण होणार आहे, तो मग आरंभ बिंदूपाशी पोहोचेल. मेक्स मी एंड व्हेअर आय बिगन. जिथून सुरुवात झाली तिथंच मी पुन्हा येणार आहे. त्या आरंभ बिंदूपाशी पोचेल तुझ्याच पायाशी. आणि हे मराठीत जास्त सार्थ होईल. तुझ्या पायाशी असं प्रत्यक्ष जॉन डननं म्हटलेलं नाहीये, पण मराठीत आपण हे म्हणू शकतो. पायाशी येणं इथं दोन्ही अर्थानं होऊ शकेल मराठीमध्ये, की या स्थिर पायापाशी कंपासचा दुसरा पाय येतो. पण तिच्या स्थिरतेला जणू काही मानवंदना देण्यासाठी हा अस्थिरपणे फिरणारा स्थिर पाय तिच्या चरणाशी येऊन जणू काही तिला प्रणाम करतो. तर अशा प्रकारे 2-3 प्रतिमानं, की एका बाजूला जी पॅराडॉक्सिकल वाटतील, भूमितीचा आणि काव्याचा संबंध नाही, खऱ्या अर्थानं आहे. गणित हेही अमूर्त शास्त्र आहे आणि काव्य हे तर अत्यंत अमूर्त आहे. पण या ठिकाणी या दोन अमूर्त गोष्टी अत्यंत सुंदर रीतीने एकत्र आलेल्या आहेत आणि त्यामुळं या कवितेचं सौंदर्य वाढलेलं आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. विरोधाभासाचा आणखी एक प्रकार जो जॉन डन आणखी एका कवितेत दाखवतो, कॅननायझेशन. इथं कॅननायझेशनचा ख्रिश्चन धर्मातला अर्थ लक्षात घ्यायचा. इथं मी त्याचं संतपद प्राप्ती म्हटलंय, पण हे संतपद हिंदू धर्मातलं नाही. आपल्याला असं आसपास सुद्धा दिसतं की संत ही उपाधी मागं लावायला तपश्चर्या असतेच असं नाही. साध्या एमफिल PhD ला सुद्धा काहीतरी अभ्यास असतो, पण हे संत उपाधी लावायला काय फारसं असतंच असं दिसत नाही. तसं ख्रिश्चॅनिटीमध्ये नाहीये. ख्रिश्चॅनिटीमध्ये कॅननायझेशन होऊन सेंट ही पदवी मिळायला फार मोठी प्रक्रिया आहे. त्यातली एक प्रक्रिया आपल्याला पटणारी नाहीये, की काहीतरी चमत्कार असावे लागतात. तेवढा भाग सोडला तर बाकी अर्थातच तपश्चर्येचा भाग आहे. फार मोठ्या प्रमाणावर योग्यता सिद्ध करायला पाहिजे तर संतपद प्राप्ती होते. हे अधिक स्पष्ट करून सांगण्याचं कारण असं, की हे कॅननायझेशन कुठल्या भाविकाचं नाही, भक्ताचं नाही, कवीचं नाही, तर प्रेमिकाचं आहे. आणि ते प्रेम मगाच्या काव्यामधल्या प्लेटॉनिक प्रेमासारखं आहे असंही नाहीये. आणि तरी सुद्धा जॉन डन हे म्हणू धसतो की हे जे आम्ही प्रेमिक आहोत, या आम्हा प्रेमिकांचं कॅननायझेशन झालंय. त्या काळात हे म्हणणं अतिशय अवघड होतं, कारण आपण पाहिलंच आहे की साधं वैज्ञानिक वास्तव मांडण्यासाठी जीवाची किंमत द्यावी लागत होती. त्यामुळं प्रेमिक कोणी स्वतःला संतपद म्हणवतो म्हणजे फार मोठं, मगाशी वापरलेला शब्द प्रोफेनेशन, चर्चचा अवमान, ब्लास्फेमी, काही पण म्हणा, असं होऊ शकतं. अशा स्थितीत हा जॉन डन म्हणतो आहे, फॉर गॉड सेक होल्ड युअर टंग अँड लेट मी लव. माझ्या प्रेमामध्ये तुम्ही आक्षेप घेऊ नका. आणि ते फॉर गॉड सेक. हा म्हणजे जे देवाच्या प्रेमाच्या विभागात बसत नाही असं हे प्रेम आहे, पण तो सांगतो फॉर गॉड सेक, गप्पा बसा आणि मला प्रेम करू द्या. कारण आता हे लॉजिक आहे, इंटेलेक्च्युअलिटी एलिमेंट आहे हे.
का बरं मी प्रेम करू नये? हु इज इंज्युअर्ड बाय माय लव्ह? कोणी काही जखमी झालंय का माझ्या प्रेमामुळं? कुठली व्यापारी जहाज माझ्या निराश निश्वासांच्या वादळाने बुडाली का? मर्चंट शिप्स हॅव माय सायन्स ड्राउंड. म्हणजे ऐहिक काय आर्थिक हानी काही झाली का? पुढे तर त्यानं असंही म्हटलं होतं की आम्ही प्रेम करत असून सुद्धा सैनिक लढतायत, कोर्टामधले दावे लढले जात आहेत. म्हणजे जगातली निष्प्रेमता जी असायची ती वृक्ष चालूच आहे. मग आमच्या प्रेमानं काय बरं बिघडतंय कुणाचं? हु सेज माय टीअर्स हॅव ओव्हरफ्लोड हिज ग्राउंड. कुणाचं शेत वाहून गेलं का आमच्या अश्रूंच्या पुरामध्ये? मग का बरं माझ्या प्रेमाला आक्षेप असावा तुमचा? पुढं ही जी नेहमीची प्रतिमा आहे जी संस्कृत साहित्यात पण आहे, उर्दू साहित्यात तर प्रचंड प्रमाणात असते. बॉलिवूडच्या सगळ्या गाण्यामध्ये आपल्याला ही प्रतिमा सापडेल की क्षमा परवाना. आणि बरेच वेळा हम शम्मा का सीना रखते हैं रहते हैं मगर परवानों में म्हणून जी भावना व्यक्त केली जाते तीच जॉन डन इथं म्हणतोय, मीच ज्योती मीच पतंग. कॉल अस व्हॉट यू विल, वी आर मेड सच बाय लव्ह. या प्रेमानं आम्हाला जे काही केलंय ना ते तुम्हाला कळणारच नाही. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण या प्रेमानं आम्हाला असं केलंय की ती एक पतंग आणि मी ही पतंग आहे आणि आम्हीच ज्योती आहोत. अगदी जे उर्दू शायरीमध्ये अनेक वेळा येतं ते. आणि आम्ही असं असण्याची किंमत चुकवतो आहोत. प्रेमिकांना त्या प्रेमाची जी किंमत चुकवावी लागते, परवाना जो जल जाता है खाक हो जाता है, तर तो ते ऍक्सेप्टच करतो. तेव्हा वी आर टेपर्स टू अँड ॲट अवर ओन कॉस्ट डाय. ॲट अवर ओन कॉस्ट डाय म्हणताना मगाचं त्याला सूत्र म्हणायचंय की आम्ही आपखुशीनं आमच्या मरणाला कवटाळतोय, तुमचं काहीही बिघडत नाहीये. मग अशा स्थितीत तुम्ही आमच्या प्रेमाला आक्षेप का घेता? हे आज म्हणणं ही वेगळी गोष्ट आहे आणि 16व्या-17व्या शतकात हे म्हणणं, ख्रिश्चन धर्माच्या समोर हे म्हणणं हे फार अवघड होतं. पण रिफॉर्मेशन, ह्युमॅनिझम वगैरे ज्या चळवळी त्या काळात चाललेल्या होत्या त्यांच्यामुळं जॉन डनला हे म्हणण्याचा धीर आलेला आहे. आणखी एक प्रतिमान त्यानं घेतलेलं आहे फिनिक्स पक्षाचं. आपल्याला माहिती आहे फिनिक्स पक्षाबद्दलचा पाश्चात्य परंपरेतला संकेत असा आहे की हा पक्षी जेव्हा वृद्ध होतो तेव्हा आगीमध्ये उडी घेतो आणि त्यानंतर तो बाहेर येतो आणि तरुण होऊन पुन्हा जगायला लागतो. राखेतून वर येणं मराठीमध्ये सुद्धा ते प्रतिमा बरेच वेळा वापरली जाते. तर ते मगाची जी परवाना किंवा पतंगाची प्रतिमा आहे तिला पुढे नेत तो म्हणतो की द फिनिक्स रिडल हॅथ मोर विट बाय अस. म्हणजे या ज्योतीवर जळून आम्ही हे पतंग फिनिक्स सारखे पुन्हा उभे राहतो आहोत. कारण वी टू बीइंग वन आर इट. आम्ही फिनिक्सच आहोत. वी डाय अँड राईज द सेम अँड प्रूव्ह मिस्टिरियस बाय धिस लव्ह. आम्ही मरतो याच्यामध्ये आणि पुन्हा उगवतो आणि या प्रेमानं आम्हाला हे गूढ अस्तित्व दिलेलं आहे. म्हणजे ही प्रेमाची जी अतिशय उच्च अशी पातळी ती त्यानं इथं व्यक्त केली. फार मोठी संवेदनशीलता जी आपल्याला गुलजारच्या आपल्याला परिचित असलेलं काव्य सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो. तीच भावना आहे इथं की हे गूढ अस्तित्व आहे ते आत्मा रूह फक्त समजू शकेल, इंद्रियांना समजणार नाही. इतर माणसांना समजण्याची तर बातच सोडा. मग हे जे काही मरणं आहे वी कॅन डाय बाय इट इफ नॉट लिव्ह बाय लव्ह. म्हणजे जसं रोमिओ जुलिएटच्या बाबतीत घडलं की दे डाईड बाय इट इफ दे डिड नॉट लिव्ह बाय इट. तर आम्ही असे मरून जाणार या प्रेमामधून. प्रेमातून कदाचित आम्ही जगू शकत नसू आणि आम्हाला कुठल्या इतिहासात जागा मिळणार नाही. म्हणजे आता हे
लैला मजनू किंवा हीर रांझा वगैरे वगैरे जे कोणी आहेत त्यांना इतिहासात जागा मिळाली आहे खरी, पण कदाचित आम्हाला मिळणार नाही. पण वी बिल्ड इन सॉनेट्स प्रिटी रूम्स. सुनीतांच्या मधून आमच्यासाठी सुंदर कक्ष बांधलेले असतील आणि त्यात आम्ही जिवंत राहणार आहोत. इतिहास आणि काव्य दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आपल्याला माहिती आहे. पुन्हा एकदा तोच पॅराडॉक्स. इतिहास हा शास्त्राच्या बाजूला कलतो, सुनीत काव्य. तर आम्ही काव्यामध्ये चिरंतन राहणार. म्हणजे जे शेक्सपियर नाही म्हटलं होतं, कागदावरची कविता जिवंत राहील आणि दगडी संगमरवरी बांधलेले स्मारक असे पुतळे ते सगळे मरून जातील. As well, a well-wrought urn becomes the greatest ashes. हाच शब्द वेल रॉट अर्न ब्रुक्सनी आपल्या कमेंटरीमध्ये घेतलेला आहे की हा जो रक्षा कलश आहे तो त्याप्रमाणे आम्ही सुनीतामध्ये राहणार. आणि मग हाफ एकर टुम्स त्याची काय गरज नाही, स्मारक बांधायची गरज नाही. कारण बाय दीज हाइम्स ऑल शॅल अप्रूव्ह अस कॅननाइज्ड फॉर लव्ह. आम्ही या प्रेमामध्ये संत होऊ आणि आम्हाला जणू काही अप्रूव्ह म्हणजे इथं खरोखर हे जग आम्हाला या पवित्र गानामधून संत पदाचा जणू काही अभिषेकच करेल. इतकंच नाही तर आमच्या या प्रेमातलं पावित्र्य एवढं मोठं आहे की इट विल इन्व्होक अस. काय म्हणतील हे सगळे जण? You whom reverent love made one another's hermitage. सरळ सरळ त्यांनी रिलिजियस टर्मिनॉलॉजी वापरली आहे, रेव्हरंट शब्द वापरलाय. पवित्र प्रेमानं तुम्ही एकमेकांचे हर्मिटेज आश्रयस्थान आश्रम बनलेले आहात आणि त्यामुळं देश नगर दरबार तुमच्याकडे याचना करतील. कशाची? ए पॅटर्न ऑफ युअर लव्ह. सगळ्यांनाच वाटेल की आपलं प्रेम अशा प्रकारे असायला पाहिजे. पवित्र प्रेमानं तुम्ही परस्परांचे आश्रम ठरलात तर तुमच्या प्रेमाच्या आदर्श प्रतिकृतीसाठी ते विनवणी करतील. म्हणजे जॉन डनची या प्रेमाबद्दलची कल्पना किती उच्च पातळीची आहे आणि तो ती कशा पद्धतीनं व्यक्त करतोय हे आपल्याला जाणवलं असेल. म्हणजे तो जे सूत्र मांडतोय की हे प्रेम ही शरीरांची गोष्ट नाही, आत्म्यांची आहे. आणि आत्मा हा इतका तरल असल्यामुळं हे जे काही आमचं आहे हे इतकं तरल आहे की त्याला मृत्यू नाही, त्याला अपवित्रतेचा स्पर्श नाही, ते अत्यंत पवित्र आहे. आता या ठिकाणी एकदम ज्याला आपण मोड म्हणतो, वेगळा मोड, हिंदीतला पण आणि इंग्रजीतला पण, एकदम 180 अंशात हा जॉन डन आपल्याला धक्का देणार आहे. ज्यानं प्रेमाचं हे अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे, तरल, अमूर्त, चिरंतन, आत्मिक अशा प्रकारचं प्रेम मांडणारा हा जॉन डन कवी आता 180 अंशात वळून काय म्हणतो बघा. गो अँड कॅच अ फॉलिंग स्टार. असं करा, तुम्ही निखळणारा तारा पकडायचा प्रयत्न करा. किंवा इफ दाउ बेस्ट बॉर्न टू स्ट्रेंज साइट्स. समजा तुम्हाला काही फार लोकविलक्षण गोष्टी पाहता येत असतील तर थिंग्स इनविजिबल टू सी, तुम्हाला अदृश्य गोष्टी सुद्धा दिसण्यासारखे अंतःचक्षु असतील. किंवा टीच मी टू हिअर मरमेड्स सिंगिंग. जलपर्यांचं गाणं तुम्हाला जर ऐकायला येत असेल तर ते मला शिकवा. राईड 10,000 days and nights. 10,000 दिवस रात्र तुम्ही प्रवास करा.
या सगळ्या अशक्य गोष्टी कशासाठी? हे सगळं तुम्ही करू शकाल, पण काय करू शकणार नाही तर एकनिष्ठ स्त्री सापडेल का ते बघा. Thou, when thou returnest, wilt tell me all strange wonders that befell thee. तुम्हाला जी काही विचित्र गोष्ट पाहायला मिळाली असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला सांगाल, वेगळे वेगळे चमत्कार सांगाल, अँड स्वेअर, पण शपथेवर सांगाल की nowhere lives a woman true and fair. एकनिष्ठ आणि सुंदर स्त्री कुठेच पाहायला मिळत नाही, हे तुम्ही एवढा सगळा प्रचंड प्रवास करून आणि प्रचंड चमत्कार पाहून म्हणाल की नाही नाही बघ, बाकी सगळे चमत्कार आम्ही पाहिले, पण अशा प्रकारचा चमत्कार मात्र पाहिला नाही की स्त्री सुंदर आहे आणि एकनिष्ठ आहे. आता याला नाव काय द्यायचं हे आपलं आपण ठरवावं. 16व्या-17व्या शतकापर्यंत स्त्रीला खऱ्या अर्थानं महत्वाचं स्थान समाजामध्ये नव्हतं. म्हणजे जॉन डनला एखाद्या स्त्रीवादिनीनं किंवा स्त्रीवाद्यांनी जर मिझोजिनिस्ट ठरवलं की हा जेव्हा स्त्रीवर प्रेम असतं तेव्हा तिचा गौरव करतो, आपल्या प्रेमाची गोडवे गाणारी गाणी गातो, पण स्त्री मात्र त्याच्या दृष्टीनं कधी एकनिष्ठ नसते असं दिसतं. आणि मग हा आपल्याला धक्का बसतो. तरी मी फक्त 2-3च कविता निवडल्या. आणखी कविता वाचल्यानंतर आपण फारच जॉन डनच्या कल्पनांच्या मुळं असे फार उंच उंच जायला लागतो आणि ही कविता वाचल्यावर आपण एकदम जमिनीवर येतो. स्त्री चंचल असते असंच त्याचं म्हणणं आहे. जसं हॅमलेटमध्ये फ्रेल्टी दाय नेम इज वुमन, हा त्याच काय कुठल्याही काळामध्ये हा आरोप स्त्रीवर होत असतो असं म्हटलं तर प्रतिवाद करता येणार नाही. आणि जॉन डन तेच म्हणतोय, इफ दाउ फाइंडस्ट वन लेट मी नो, आणि तुम्हाला दिसली तर सांगा बरं का मला. सच अ पिलग्रिमेज वेअर स्वीट, फारच सुंदर यात्रा झाली तुमची असं मी म्हणेन. आणि तो सुद्धा प्रवास नाही म्हणतोय या ठिकाणी, पिलग्रिमेज म्हणतोय, तीर्थयात्रा. अशी सुंदर आणि तरी सुद्धा एकनिष्ठ असलेली स्त्री सापडण्याचा प्रवास हा काही साधा साईट सीइंगचा प्रवास नसणार, बौद्धिक कुतूहलाचा प्रवास नाही, तो तर पिलग्रिमेज तीर्थयात्रा असणार आहे. अशी तीर्थयात्रा खरोखरच फार सुंदर रमणीय झाली असती, पण नाही. यट डू नॉट, नकाच सांगू मला. आय वुड नॉट गो, मला नाही पटणार. दो ॲट नेक्स्ट डोअर वी माइट मीट, पुढच्या दारापाशी कदाचित आपली भेट होईल आणि तुम्ही मला सांगाल, दो शी वेअर ट्रू वेन यू मेट हर अँड लास्ट, शेवटी जेव्हा ती मला भेटली तेव्हा त्यावेळी ती एकनिष्ठ होती. टिल यू राईट युअर लेटर, तुम्ही मला पत्र लिहित असाल की अहो ती बघा आहे पवित्र सुंदर आणि तरी सुद्धा एकनिष्ठ. यट शी विल बी फॉल्स आय कम टू ऑर 3, आणि तुम्ही तसं पत्र लिहिपर्यंत ती एकनिष्ठ होती, पण मी येईन तेव्हा. आणखी बरेच त्यानं चमत्कार घातलेले आहेत, ते सगळे चमत्कार मी इथं घेतलेले नाही आहेत. या सगळ्या चमत्कारांशी तुलना कशाची आहे तर स्त्रीच्या एकनिष्ठेची. हा चमत्कारच आहे असं त्यानं म्हटलंय. तर मला वाटतं या जॉन डनचा एक पैलू आपण पाहिला की ज्या एका पैलूमध्ये सुद्धा अर्थात विरोधाभास आहे, पण ते सर्व प्रेम या गोष्टीशी संबंधित आहे. ते विरोधी पैलू म्हणजे एका बाजूला प्रेम हा अत्युच्च पातळीवरचा भाग आहे जीवनाचा असं म्हणणारा जॉन डन दुसऱ्या बाजूला असंही म्हणतो की एकनिष्ठ सुंदर स्त्री सापडणं अवघड नाही, अशक्य आहे. किती अशक्य आहे हे सांगण्यासाठी त्यानं अनेक प्रतिमा निवडलेल्या आहेत. तेव्हा यानंतर आपण जो पैलू पाहणार आहोत जॉन डनच्या काव्याचा आणि व्यक्तिमत्वाचा सुद्धा, तो आणखीनच विरोधाभासी आहे. म्हणजे या त्याच्या प्रेमकवितांच्या मध्ये त्यानं
जे पैलू दाखवले ते पूर्णपणे शारीर प्रेमाचे सुद्धा आहेत. त्या कविता मी इथे घेतलेल्या नाही आहेत. म्हणजे प्रेमाचा एका बाजूला कार्नल अशा प्रकारचा पैलू, शारीरिक प्रेम, की ज्यामध्ये पाप काय आहे असं जणू काही त्याला या धार्मिक लोकांना विचारायचंय. आणि हे त्या काळात रेनेसा मधला जो ह्युमॅनिझम होता त्याचा हा परिणाम होता, की या प्रेमात काय वाईट आहे, हा तर जीवनाचा भाग आहे, या पद्धतीनं जीवन जगण्यात काही पाप नाहीये, म्हणून त्यानं त्या प्रेमाचाही गौरव केला. शिवाय त्यानं या प्रेमातल्या उच्च पातळीचाही गौरव केला. पुन्हा एका बाजूला सिनिकल असंही रूप आपलं दाखवलं. आणि हे सर्व पैलू दाखवल्यानंतर आपण जे पाहणार आहोत ते जॉन डनचं धार्मिक काव्य आहे. म्हणजे ते धार्मिक काव्य अगदी वेगळ्या प्रकारचं आहे. एका बाजूला आपण त्या काव्याची तुलना तुकारामांच्या काही कवितांशी करू शकतो. म्हणजे तुकाराम जसे देवाशी वाद घालतात, विठू तुझा माझा संग नको आता पुरे, तसंच हा जॉन डन त्या प्रकारे म्हणतो, ख्रिश्चन धर्माच्या त्या परंपरेमध्ये बसेल इतपत वाद घालतो, केविलवाणा होतो, आपली पाप केवढी आहेत हे सांगतो. तर अशा प्रकारची रेंज आहे या कवीच्या अनुभवांची. शारीरिक प्रेमापासून अमूर्त आत्मिक प्रेम, आणि दुसऱ्या बाजूला हे प्रेम बाजूला सारून परमेश्वराकडं याचना करणारा जॉन डन. तर त्याची धार्मिक काव्य आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूया. धन्यवाद.